आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत आपण याची बातचीत करणार आहोत। आज एक मागणी तुम्ही करताय आणि धर्मांतर बंदी कायद्यासंदर्भातली मागणी आहे किती महत्त्वाची आहे, कारण आपण पाहतोय की बऱ्याच गावाखेड्यांमध्ये जी धर्मांतर आहे त्याची प्रकरणं जी आहे ती समोर येत आहेत आणि याला वाचा फोडण्याचे जे काम आहे ते सुद्धा तुम्ही करताय। नाही, आज विधानसभेमध्ये मी धर्मांतराच्या बाबतीतलं लव्ह जिहादच्या बाबतीतलं एक अशासकीय विधेयक माझं लागलेलं आहे, त्याच्यावर आज चर्चा होईल। कारण महाराष्ट्रामध्ये धर्मांतराच्या बाबतीत फार मोठा एक प्रलोभनाने धर्मांतर करण्याचं काम चालू आहे, जबरदस्तीने धर्मांतर करण्याचं काम चालू आहे आणि याच्या विरोधामध्ये कायदा करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे। आणि म्हणून मी त्या संदर्भातलं अशासकीय विधेयक आज आणलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत आहेत आणि त्यामुळे माझं ही सरकारकडे मागणी आहे। पाहिलं की जे कॅन्टीन आहे आकाशवाणीचं त्यामध्ये FDAनं कारवाई केली आणि बऱ्याच त्रुटी त्यांना आढळलेल्या आहेत। 79 त्रुटी या संपूर्ण परिसरामध्ये आढळल्या आहेत आणि ज्या अत्यंत गंभीर आहेत। जर संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली नसती तर हे कदाचित समोर पण आलं नसतं। त्यांनी जी भूमिका आणि जी मला वाटतं नाही बघा, FDAची कारवाई ही अत्यंत योग्य आहे, ती त्यांनी केली, चांगली गोष्ट आहे। मी प्रश्न विचारीन FDAला की त्यांनी आधीच का नाही केलं। संजय गायकवाडांनी जे काही त्या कर्मचाऱ्याशी व्यवहार केला त्या व्यवहाराचं काही समर्थन होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही कायदा हातात घेणं 110% चुकीचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्या कृतीचंही समर्थन होऊ शकत नाही। FDAने कारवाई केली। आमदार निवासात काय, प्रत्येक ठिकाणी जे काही अन्न त्या ठिकाणी निर्माण होतं, लोकांना मिळत असतं, ते सर्व ठिकाणचं अन्न हे शुद्ध, चांगलं, सात्विक, हायजिनिक असलंच पाहिजे ही वस्तुस्थिती। यांचं कालचं वक्तव्य होतं की 75ची जेव्हा शाल खांद्यावर पडते तेव्हा कुठेतरी ते थांबण्याचे संकेत असतात आणि माणसाला थांबायला हवं। यालाच अनुसरून प्रश्न आहे की राजकीय काय घडामोडी घडतात असं तुम्हाला चित्र दिसतंय का? पहिली गोष्ट, परमपूजनीय सरसंघचालक हे अराजकीय एका राष्ट्रीय संघटनेचे प्रमुख आहेत। मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि आमच्या संघातल्या पद्धतीनुसार परमपूजनीय सरसंघचालकांच्या विधानांवर भाष्य करणं, त्याचं विश्लेषण करणं हे आमच्याकडे शिकवलं जात नाही आणि त्यामुळे त्याच्यावर मी कुठलंच भाष्य किंवा त्याच्यावर माझं मत व्यक्त करणार। गुरुपौर्णिमा होती, एकनाथ शिंदे यांनी भेट घेतलेली अमित शहांची, संजय राऊतांनी निशाणा साधला आणि संजय म्हणतात की आपल्या गुरूंचे चरण धुवायसाठी एकनाथ शिंदे गेले होते। नाही, पहिली गोष्ट, कोणी आपल्या गुरुचे चरण समजा धुतले असतील तर त्या संजय राऊतांना वाईट वाटायचं कारण काय? एकनाथ शिंदेंचे गुरु कोण आहेत? ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, धर्मवीर आनंद दिघे आहेत आणि हे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे शिष्य म्हणवणारे शरद पवारांकरता खुर्च्या उचलत होते, हे तर आपण पाहिलेलंच आहे। आणि त्याच्यामुळे संजय राऊत हा एक वाह्यात वायफळ बडबड करणारा मनुष्य आहे, त्याच्याकडे एवढं लक्ष द्यायचं की कारण नाही। त्यांना गुरुशी काही देणं घेणं नाही आणि शिष्यत्वाशी देणं घेणं नाही। राहिले उद्धव ठाकरेंबरोबर, चाकरी तिकडे शरद पवारांकडे केली आणि म्हणूनच त्यांना साधं कार्यकारी संपादकाचं संपादक पद सुद्धा मिळू शकलं नाही। 18 जुलैला राज ठाकरे स्वतः मीरा रोडचा दौरा करतायत। जो काही संघर्ष झाला तो संपूर्ण महाराष्ट्रानं देशानं पाहिला। आता राज ठाकरे तिथे जाऊन कार्यकर्त्यांची भेटगाठ घेत आहेत। हा मुद्दा आणखी जास्त वाढेल असं तुम्हाला चिन्ह कुठेतरी दिसत आहेत का? नाही, मला असं काही वाटत नाही आहे। राज ठाकरे महाराष्ट्रात, देशात कुठेही जायला मोकळे आहेत, कारण देशाची लोकशाही आहे, घटना आहे आणि त्यामुळे ते त्यांचा विषय मांडतील, आम्ही आमची भूमिका मांडू सरकार म्हणून, पार्टी म्हणून। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जनता ही आमच्या बरोबर आहे असं आम्हाला ठामपणे वाटतं। एकीकडे ठाकरेंना थेट आव्हान देत आहेत की तुम्ही अंबानींना मराठीत बोलायला सांगा, तर दुसरीकडे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे। ते म्हणतात की महाराष्ट्राच्या बाहेर जर मराठी माणूस आला तर त्याला पटक पटक्के मारेंगे। या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? बरीच टीका टिप्पणी याला घेऊन सुरू आहे, भाजपची नेमकी भूमिका काय? स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी स्पष्ट केलं, सदनामध्ये स्पष्ट केलं, बाहेर स्पष्ट केलं। माझ्यासारख्या पक्षाच्या आमदारांनी त्याच दिवशी हे सांगितलेलं आहे की निशिकांत दुबेंची भूमिका 110% चुकीची आहे। त्यांचं विधान भले ठाकरे विषय असेल पण त्याचा अर्थ फार वेगळा जातो आहे आणि त्यामुळे त्यांच्या विधानाशी कोणीही सहमत नाही। भारतीय जनता पार्टी सहमत नाही, महाराष्ट्र सहमत नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे संस्कार आहेत हे अशा पद्धतीचे संस्कार नाहीत। आमच्यावरचे संस्कार भारतीय जनता पार्टीची, आमची भूमिका ही आहे विविधता में एकता, देश की विशेषता।
आणि त्याच्यामुळे त्यांचं विधान पूर्णपणे चुकीचं आहे. शेवटचा प्रश्न, जनसुरक्षा विधेयक काल मांडण्यात आलं खालच्या सभागृहामध्ये, आज वरच्या विधान परिषदेत मांडण्यात येते. किती महत्त्वाचं हे फायदा कसा सुरक्षा विधेयकाचा? जनसुरक्षा विधेयकाचा फायदा काय होणार आहे हे काल माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला समजावून सांगितलं आहे. आणि विरोधकांचं आपण पाहिलं असेल ते जॉईंट सिलेक्शन कमिटी त्यांच्या सूचना स्वीकारल्या. जॉईंट सिलेक्शन कमिटी जेव्हा अपॉइंट केली जाते एखाद्या विधेयकाकरता तेव्हा त्याचा रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टला डिसेंट नोट पण त्यांनी दिलेली नाही आहे. त्या रिपोर्टला त्यांनी सहमती दर्शवली आणि मग काल बाहेर येऊन मात्र काही ना काही मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं काँग्रेस आणि विरोधी पक्ष सुरक्षेसारख्या विषयाच्या बाबतीत सुद्धा आपल्या राजकारणाच्या दलदलीतून बाहेर उठून हेच यातून सिद्ध होत आहे. या विधेयकाचा मोठा फायदा आहे. नक्सलिझम खतम होण्याच्या मार्गावर आहे. अर्बन नक्सलिझम खतम होण्याच्या मार्गावर आहे. तो येणाऱ्या काळामध्ये आपण 100% संपवून टाकू. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.